Good morning, everyone. In this lecture, we will start our next question. Investor protection measure of SEBI. In last week, we were discuss about what is meant by SEBI, objective of SEBI and its function. Okay, असे काही क्वेश्चन आपण SEBI चे बघितलेले आहे. आज आपण SEBI इन्व्हेस्टरना प्रोटेक्शन देण्यासाठी देते आणि त्या गोष्टी कशा मेजर करते त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने आपण आजचा क्वेश्चन लर्न करणार आहोत. The main object of SEBI is not only to regulate stock market but also protect interest of investor. जसं आपण बघितलेलं आहे की सेबी एक रोल मॉडेल म्हणून प्ले होते दोन्हीसाठी, कंपनीसाठी सुद्धा आणि इन्व्हेस्टरसाठी सुद्धा, राईट. दॅट मीन्स सेबी इज नॉट ओनली रेग्युलेट स्टॉक मार्केट बट ऑल्सो टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टरना सुद्धा काय करते तर एक प्रोटेक्शन देण्याचं काम करेल. So for this purpose, SEBI has taken the specific step. तर SEBI काय करते काही स्पेसिफिक स्टेप फॉलो करेल. त्या स्टेप्स काय आहेत बघा. फर्स्ट आहे इश्यू ऑफ गाइडलाइन. फर्स्ट स्टेप आहे इश्यू ऑफ गाइडलाइन. SEBI has issued guideline to companies for bringing transparency in their operation and also avoiding exploitation of investor. सेबी अशा काही गाइडलाइन इश्यू करते जेणेकरून त्यांच्या ऑपरेशन मध्ये परफॉर्मन्स मध्ये ट्रान्सपरन्सी राहील. सो ब्रिंगिंग ट्रान्सपरन्सी ऑफ ऑपरेशन and avoid exploitation of investor. SEBI keep watch all the operation. SEBI keep watch all the intermediary and see that they follow the guideline. It also take action when the guidelines are not followed and this step given to protection to the investor. आणि ऑब्वियसली जर तुम्ही ह्या गोष्टीवरती फोकस करताय की ज्या ज्या कंपन्या इन्व्हेस्ट मार्केटमध्ये आहेत त्यांनी त्यांचं ऑपरेशन मध्ये ट्रान्सपरन्सी मेंटेन केली आहे का, किंवा ज्या इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायच्या आहेत त्या रेग्युलरली प्रोव्हाइड केलेल्या आहेत का, त्या राईट प्रोव्हाइड केलेल्या आहेत का. सो इट हेल्प टू द प्रोटेक्शन टू द इन्व्हेस्टर आणि त्याचमधून इन्व्हेस्टरना काय मिळतं तर प्रोटेक्शन मिळत असतं. क्लिअर. सो पहिल्या पॉइंट मध्ये ट्रान्सपरन्सी टू द ऑपरेशन अँड अवॉइड एक्सप्लॉयटेशन टू द इन्व्हेस्टर. हे कीवर्ड लक्षात ठेवा. क्लिअर. सेकंड, public interest advertisement. SEBI issue public interest advertisement to enlighten investor on the basis of future of various instruments and minimum precaution they should take before choosing the investment. जसं आपण सांगतो की SEBI काय करते, SEBI provide a specific portfolio to the investor to take a decision for a regarding risk, level of risk. की जसं आपण सांगतोय की प्रत्येक सिक्युरिटीची रिस्क ही सेम आहे का, नाही. मार्केटमध्ये वेगवेगळ्या सिक्युरिटी आहेत ज्यामध्ये काही सिक्युरिटीमध्ये जास्त रिस्क आहे, काही सिक्युरिटीमध्ये कमी रिस्क आहे, काही सिक्युरिटीमध्ये मीडियम रिस्क आहे. तर तुम्ही कोणत्या सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कोणता शेअर इश्यू केला पाहिजे, याच्यासाठी सेबी काय करते, सेबी प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन विथ द हेल्प ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. एक ॲडव्हर्टाइजमेंट थ्रू काय करेल तर वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल. देन SEBI has introduced a code of advertisement for public issue for ensuring fair and truthful disclosure. आणि ऑब्वियसली इथे काय केलं जाईल, एक राईट इन्फॉर्मेशन डिस्क्लोज केली जाईल किंवा फेअर इन्फॉर्मेशन डिस्क्लोज केली जाईल विथ द फॉलो कोड ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. काय असेल बरं कोड ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये. कोड बेसिकली कोड ऑफ कंडक्ट इट्स अ नॉर्मल थिंग ज्यामध्ये आपण काय म्हणतो जिथे रूल्स रेग्युलेशन प्रॉपर फॉलो केले जातात, लाईक अ कोड ऑफ कंडक्ट. देन कोड ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट हिअर डिझाइन अ स्पेसिफिक फॉर्मॅट फॉर ॲडव्हर्टाइजमेंट. ओके. म्हणजे तुम्ही जर एखादी सिक्युरिटी इश्यू करताय तर सिक्युरिटी इश्यू करताना ती ऍड कशी शो करायची, त्याच्यामध्ये तुम्ही जास्त इन्फॉर्मेशन नाही, म्हणजे जसं विंडोज ड्रेसिंग आहे त्या नाही गोष्टी करू शकत. म्हणजे खूप सारा मेकअप करून तुम्ही सिक्युरिटीला इश्यू नाही करू शकत. ज्या गोष्टी रिक्वायर आहेत तेवढीच इन्फॉर्मेशन ही ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये तुम्ही दिली पाहिजे. दिस इज कॉल्ड द कोड ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. कोड म्हणजे #1 #2 नव्हे, लक्षात ठेवा.
Code in the sense like a prescribed format for advertisement. Is it clear? Next, dealing with complaint of investor. Dealing with complaint of investor. The investor can make complaint to SEBI if they face problem relating to their investment in industrial security and financial asset. आता जसं आपल्याला माहिती किती जरी ट्रान्सपरन्सी असेल तर काही ना काहीतरी प्रॉब्लेम होण्याची प्रोबॅबिलिटी असू शकते, कारण कंपनीज विंडोज ड्रेसिंग करतायत. आपल्याला माहिती आहे, आपण ऑडिटिंग मध्ये बघतोय कंपनी काय करतायत की शोईंग रॉंग पिक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन, त्यांचा प्रॉफिट जास्त वाढवून दाखवतायत आणि अशामुळे इन्व्हेस्टरची फसवणूक होऊ शकते. मग अशा वेळी इन्व्हेस्टर काय करतात तर सेबीकडे जातात. सेबीला सांगतायत की अशा पद्धतीने आमचं एक्सप्लॉयटेशन झालेलं आहे, आम्हाला फेअरली ट्रीटमेंट दिलेली नाहीये, तर त्याच्यावरती काय ऍक्शन घेतली पाहिजे. सो दॅट इज वाय हिअर सेड द इन्व्हेस्टर कॅन मेक कंप्लेंट टू द सेबी इफ they face problem relating to their investment in industrial security and financial asset. This complaint could be relating to the non-receipt of refund order, allotment order, non-receipt of dividend or interest, and delay in the transfer of share and debenture. SEBI make efforts to solve such complaint through the appropriate measure. आता ज्या काही कंप्लेंट आहेत, लक्षात ठेवा की कंप्लेंट कशाशी रिलेटेड असाव्यात, त्याच कंप्लेंट सेबी काय करणार आहे तर सॉल्व्ह करणार आहे. आता कंप्लेंट कशाशी रिलेटेड आहे, रिफंड ऑर्डर, की तुमची रिफंड ऑर्डर तुम्हाला मिळालेली नाहीये, तुम्हाला इन द सेन्स इन्व्हेस्टरला, किंवा तुम्ही सिक्युरिटी बाय केली आहे, तुम्हाला रिसिप्ट नाही मिळालेली. ओके, असे काही असतील. किंवा अलॉटमेंट ऑफ लेटर असतात, सिक्युरिटी बाय केल्यानंतर ते लेटरच तुम्हाला मिळालेलं नाही. जसं सिंपल थिंग की तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले, पण त्या ऍडमिशनची पावतीच कॉलेजने तुम्हाला दिलेली नाहीये, रिसिप्ट दिलेली नाहीये, तुम्हाला रोल नंबर दिलेला नाहीये, तर अशा वेळी तुम्ही ऍक्शन घेऊ शकता. सेम इथे तुम्ही काय केले, सिक्युरिटी बाय केली पण त्याचं लेटर नाहीये, त्याची रिसिप्ट नाहीये, तर अशा वेळी तुम्ही सेबीकडे काय करू शकता, कंप्लेंट करू शकता. आणि सेबी विथ द फॉलो स्पेसिफिक प्रोसेस सेबी कॅन सॉल्व इन्व्हेस्टर प्रॉब्लेम. क्लियर? ओके. नेक्स्ट, इन्व्हेस्टर एज्युकेशन. तर मला सांगा बरं, हा पॉइंट आपण ऑलरेडी लर्न केलेला आहे. व्हॉट इज मीन बाय इन्व्हेस्टर एज्युकेशन? सेबी प्रोव्हाइड स्पेसिफिक इन्स्टिट्यूशन फॉर द इन्व्हेस्टर? नो. ओके, सो सेबी प्रोव्हाइड स्पेसिफिक इन्फॉर्मेशन रिगार्डिंग सिक्युरिटी इन द बुकलेट, राईट? जसं आपण बघितलं होतं, सेबी काय करते इथे की काही बुकलेट मध्ये वेगवेगळ्या कंपनीची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. दॅट मीन्स एज्युकेशन टू द इन्व्हेस्टर. त्या इन्व्हेस्टरला तुम्ही एज्युकेट करताय, म्हणजे त्याला कॉलेजमध्ये पाठवत नाही, तुम्ही त्याला जितक्या गरजा आहेत रिगार्डिंग सिक्युरिटी ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करताय, त्याला आपण म्हटलेलं आहे इन्व्हेस्टर एज्युकेशन. सो सेबी इनकरेज द फॉर्मेशन ऑफ इन्व्हेस्टर असोसिएशन that disseminate information through newsletter. ओके, जी इन्फॉर्मेशन डिस्क्लोज केली जाईल ती न्यूजलेटर मधून डिस्क्लोज केली जाईल. मोर दॅन 9 सच असोसिएशन आर रजिस्टर विथ द सेबी. लक्षात ठेवा, हा पॉइंट महत्वाचा आहे. आता जी बुकलेट आहेत किंवा जे न्यूजलेटर आहेत किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या 9 वेगवेगळ्या असोसिएशन थ्रू काय आहेत तर प्रोव्हाइड केल्या जातात. So more than 9 such association are registered with the SEBI. So SEBI is bringing out 2 monthly publication for the investor. Static portion आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक 2 महिन्याने सेबी काय करते, एक बुकलेट पब्लिश करते आणि त्या बुकलेट मध्ये सगळी इन्फॉर्मेशन देते की ही बाबा सिक्युरिटी आहे, ह्या सिक्युरिटीची इतकी प्राइस आहे, ही सिक्युरिटी ह्या कंपनीची आहे, ह्या कंपनीचा हा परफॉर्मन्स आहे आणि याची लेवल काय आहे, त्याचा ग्रेड काय आहे. सो इट इज इन्फॉर्मेशन रिगार्डिंग सिक्युरिटी पब्लिश इन व्हेरियस बुकलेट. ओके, आणि 2-2 महिन्याने त्या रिवाइज होतात. दीज आर सेबी मार्केट रिव्ह्यू अँड सेबी न्यूजलेटर. These publications are for the education, guidance and protection to the investor. आणि ऑब्विसली याच्यामधून इन्व्हेस्टरचं प्रोटेक्शन होऊ शकतं, कारण इन्व्हेस्टर काय करेल, ते बुकलेट बघेल,
त्या बुकलेट मधून त्याला लक्षात येईल की कोणती कंपनी सेफ आहे, कंपनी कोणत्या सिक्युरिटी मध्ये कमी रिस्क आहे, कोणत्या सिक्युरिटी मध्ये जास्त रिस्क आहे, and the investor take easily decision regarding security. Clear? Okay. Next, investor education and protection fund. Investor education and protection fund. Investor protection measured by SEBI. Also fund established by the government of India. लक्षात ठेवा, जो सेबी कडे काही फंड तयार होतो, तुम्हाला बुकलेट पब्लिश करायचे आहेत ना, तुम्हाला काही जर्नल पब्लिश करायचे आहेत ना, मग सेबी गव्हर्नमेंट कडून त्याच्यासाठी काही फंड कलेक्ट करते आणि मग ते बुकलेट काय केले जातात तर पब्लिश केले जातात. सो कॉल्ड इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड म्हणून तो फंड जमा होतो. अंडर द ऍक्ट 1956 कंपनीज, ओके, कंपनीज ऍक्ट 1956 नुसार हा फंड काय केला जातो तर कलेक्ट केला जातो. अकॉर्डिंग टू दिस ऍक्ट, the company which has completed 7 years in the business should hand over all the unclaimed fund, dividend, mature deposit and debenture, share application money, etc. to the government through इन्व्हेस्टर एज्युकेशन फंड अँड प्रोटेक्शन. ओके, याच्यामध्ये काय केलं जातं तर इन्फॉर्मेशन दिली जाते आणि अशा पद्धतीने तुम्ही काय करता, तो एक फंड क्रिएट करता. क्लिअर? याच्यामध्ये स्टॅटिक काय आहे, एक फुल फॉर्म लक्षात ठेवा. इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड तो कोणाच्या अंडर कलेक्ट केला जातो, गव्हर्नमेंटच्या हेल्पने. ओके, इस्टॅब्लिश बाय द गव्हर्नमेंट आणि कंपनीज ऍक्ट 1956 नुसार. ओके, नेक्स्ट, इन्व्हेस्टर सर्वे. SEBI has also conduct survey in respect of investment and opportunity, the benefit of small investor. जसं आपल्याला माहिती की आजकाल शेअर मार्केट बऱ्यापैकी ट्रेंड करतोय. जसं पूर्वी असं असायचं की एक दोन डिकेड आधी शेअर मार्केट बद्दल एक परसेप्शन असायचं की शेअर मार्केटमध्ये रिस्क जास्त आहे, किंवा तुम्ही तिकडे गेलात की डिरेक्टली तुम्हाला झिरो लॉस होतो, किंवा झिरो इन द सेन्स की तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ती झिरो वरती सुद्धा येऊ शकते, असं एक परसेप्शन होतं. आणि स्मॉल लेवलचे इन्व्हेस्टर फारसे जायचे नाहीत बघा तिकडे, किंवा ज्यांना सफिशियंट नॉलेज आहे तेच म्युच्युअल फंड कडे किंवा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे. बट इन मॉडर्न एरा सिक्युरिटी सेबी क्रिएट मोर अवेअरनेस रिगार्डिंग स्टॉक मार्केट, आणि त्याच पद्धतीने इन्व्हेस्टरना प्रोटेक्शन द्यायचं, त्यांचा सर्वे करायचा. बेसिकली काय केलं जातं इथे की जे जे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्याकडे सर्वे केला जातो की तुम्ही सॅटिस्फाय आहात का, तुम्हाला अजून कोणत्या गोष्टी एक्सपेक्टेड आहेत सेबी कडून, सेबीने दिलेल्या गाईडलाईन सफिशियंट आहेत का, सेबीने दिलेले बुकलेट सफिशियंट आहे का फॉर इन्व्हेस्टमेंट, अशा रिगार्डिंग काय केला जातो, सर्वे केला जातो. देन कलेक्ट फीडबॅक रिगार्डिंग security, and to find out survey are given wide publicity so as to provide proper guidance to the investor regarding their investment decision. आणि या सर्वे मधून सेबी कॅन इझिली अंडरस्टँड की इन्व्हेस्टरना एक्झॅक्टली प्रोटेक्शन मिळतं आहे की नाही. अशा पद्धतीने हा सर्वे काय केला जातो तर कंडक्ट केला जातो. क्लिअर? नेक्स्ट, disclosure by companies. SEBI has introduced norms for disclosure of half yearly unaudited result. जसं सांगितलं होतं तुम्हाला आठवते का बघा की सेबी काय करते, लिस्टिंग करते कंपनीचं. कंपनीच्या लिस्टिंग साठी ऑडिटरचा रिमार्क फार महत्वाचा असतो. ऑडिटरने जर तुम्हाला रिमार्क दिला असेल की कंपनी फेअर आहे, कंपनीचं जे काही फंक्शनिंग आहे हे स्मूथ आहे, फेअरली आहे, कुठेही इतर फ्रॉड फारसे नाहीये, तर तो एक रिमार्क पॉझिटिव्ह वेने सेबीला मिळाला तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या ग्रेडिंग वरती पण बघायला मिळतो. सो सेबी हॅज इंट्रोड्यूस्ड नॉर्म्स फॉर डिस्क्लोजर half yearly unaudited result of the company, and it has also revised the format of prospectus to provide more information of the investor. जसं आता तुम्ही पुढे ऑडिटिंग मध्ये टाइप्स ऑफ ऑडिट बघितलं का, टाइप्स ऑफ ऑडिट झालं असेल मे बी, है ना, की त्यामध्ये खूप सारे ऑडिटिंगचे टाइप्स आहेत, ज्यामध्ये कंटिन्युअस ऑडिटिंग आहे, इंटिरियम ऑडिटिंग आहे, बॅलन्स शीट ऑडिट आहे,
इंटरनल ऑडिट आहे, एक्सटर्नल ऑडिट आहे, अँड कंपल्सरी जे असतं ते एक्सटर्नल ऑडिट असतं. बाकी हे सगळं आपण काय कशासाठी करतो, स्मूथली कंडक्टिंग ऑफ द फायनल ऑडिट. ओके. मग जे हाफ इयरली ऑडिटिंग होतं, कंटिन्युअस ऑडिटिंग होतं, इंटिरियम ऑडिटिंग होतं, तर याचा सुद्धा रिमार्क तुम्हाला काय होतो, सेबीकडे जर दिला तर त्याचा एक गुड वेने काय होणार आहे, तुमच्या रेटिंग वरती त्याचा इम्पॅक्ट बघायला मिळतो. सो इट हॅज ऑल्सो रिवाइज द फॉर्मॅट ऑफ प्रॉस्पेक्टस. सपोज सेबीने लिस्टिंग केलेलं आहे, तुम्हाला एक ग्रेड दिली आहे आणि त्याच्यानंतर काय आला तर तुमचा रिमार्क आला ऑडिटरचा, तर तुमचं प्रॉस्पेक्टस थोडंसं काय केलं जातं, रिवाइज केलं जातं. जर सपोज आधी सेबीने लिस्टिंग केलंय आणि तुम्हाला बी ग्रेड मिळाली किंवा ए सिंगल ग्रेड मिळत नाही, तिथे ट्रिपलचा फॉर्मॅट असतो, म्हणजे मिळाले तर ट्रिपल ए मध्ये मिळतात. ट्रिपल ए, ट्रिपल बी, ट्रिपल सी, ट्रिपल डी असे आहेत, पुढे आपण बघणार आहोत. देन तर सपोज तुम्हाला ट्रिपल सी मिळाला आणि ऑडिटरचा रिपोर्ट आला की कंपनी फेअर आहे, तर अगेन सेबी काय करते, तुमचा जो फॉर्मॅट आहे, प्रॉस्पेक्टस आहे, हे रिवाइज करते आणि मग तुम्हाला अगेन पॉझिटिव्ह वेने काय केलं जाईल तर शो केलं जाईल. आता ऑब्विसली याचा इम्पॅक्ट कुठे होणार आहे सांगा बरं. तुमचा रिमार्क चेंज झाला, तुमची इन्व्हेस्टमेंट वाढू शकेल, वेगवेगळे इन्व्हेस्टर तुमच्या कंपनीमध्ये अजून इन्व्हेस्टमेंट करू शकतील. सो अशासाठी काय केलं जातं ते रिव्हिजन केलं जातं. नेक्स्ट पॉइंट आहे इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम. इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम. Investor protection measure by SEBI follow the slogan. ओके. जसं आपण म्हणतो की मेन पर्पज काय आहे सेबीचा, की जास्तीत जास्त लोकांना ह्या मार्केटमध्ये आणणं. लक्षात ठेव की जास्तीत जास्त लोकांना ह्या मार्केटमध्ये आणणं कधी येतील ते, जर त्यांना आपण प्रोटेक्शन दिलं तर, जर आपण त्यांना सफिशियंट इंटरेस्ट दिला तर जास्तीत जास्त लोक ह्या शेअर मार्केटमध्ये येतील. म्हणून सेबी काय करते, दोन्हीकडून परफॉर्म करते, की कंपनीला सांगते तुम्ही ही बेस्ट परफॉर्म करा जेणेकरून इन्व्हेस्टरला आपण प्रोटेक्शन देऊ. तुम्ही तितकी ट्रान्सपरन्सी ठेवा तुमच्या ऑपरेशन मध्ये, म्हणजे इन्व्हेस्टर काय होतील, अट्रॅक्ट होतील. सो सेबी काय करते, मेजरमेंट साठी एक स्लोगन फॉलो करते, अँड इन्फॉर्म इन्व्हेस्टर अ सेफ इन्व्हेस्टर. लक्षात ठेवा काय स्लोगन आहे बघा, ऑब्जेक्टिव्हला विचारलेला आहे. अ इन्फॉर्म इन्व्हेस्टर इज अ सेफ इन्व्हेस्टर. म्हणजे तुम्ही काय करा थोडक्यात, की सगळी इन्फॉर्मेशन जर तुमच्याकडे असेल तर ऑब्विसली तुम्ही काय असणार आहात, सेफ असणार आहात. क्लिअर. ओके. SEBI regularly organize security market awareness program to educate and create awareness among the investor. आणि वेगवेगळे काही अवेअरनेस प्रोग्राम सुद्धा सेबी घेते. मध्यंतरी तर प्रॅक्टिकली वेगवेगळ्या सिटीमध्ये जाऊन काय केले जायचे, प्रोग्राम हे ऑर्गनाइज केले जायचे. म्हणजे जे अथॉराइज ब्रोकर आहेत त्यांनी कंपल्शन की तुम्ही काय करा, वेगवेगळ्या सिटीमध्ये जा, जे जे इन्व्हेस्टर आहे त्यांच्या थ्रू काय करा, प्रोग्राम क्रिएट करा किंवा ऑर्गनाइज करा आणि सिक्युरिटी मार्केट कशा पद्धतीने काम करतं, किती सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये, ह्या गोष्टीचा अवेअरनेस क्रिएट करा. देन दिस प्रोग्राम कव्हर मेजर सब्जेक्ट लाईक पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. काय सांगितलं होतं पोर्टफोलिओ मध्ये सांगा बरं. व्हॉट इज मीन बाय पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, आहे का लक्षात कोणाच्या? पोर्टफोलिओ आठवतंय का, सांग. नाही आठवत आहे कोणालाच, नाही आठवत आहे पोर्टफोलिओ. सेबीने त्रास दिला का तुम्हाला सगळ्यांना, खूप स्टॅटिक सिलेबस दिलात म्हणा तुम्ही. राईट. डायरेक्शन टू द इन्व्हेस्टर इन द सेन्स की तुम्हाला एक पोर्टफोलिओ वेगवेगळे सांगितले, एक कप्पे करून दिलेले, ह्या कप्प्यात कमी वाली रिस्क, ह्या कप्प्यात जरा जास्त वाली रिस्क आहे, ह्या कप्प्यात थोडी जास्त हाय, अजून हाय वाली रिस्क आहे. दॅट मीन्स पोर्टफोलिओ. पोर्ट. ओके. पोर्टफोलिओ तुम्हाला दिलेला आहे आणि यामध्ये वेगवेगळे काय केलेले आहे तर कप्पे केले. तुम्हाला कुठे यायचंय बघा, तुम्हाला या रिस्क, ही रिस्क चालणार आहे का, चला या रिस्क मध्ये काय करा, इन्व्हेस्ट करा. दॅट इज मीन पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. प्रोव्हाइड लाईक अ वेरियस पोर्टफोलिओ. देन म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड मध्ये काय होतं, पुढे असेल डिटेल. म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे का, नाही. जसं सांगितलं की म्युच्युअल फंड मध्ये म्युच्युअली तुम्ही छोटे छोटे इन्व्हेस्टर एकत्र येऊन, एकत्र म्हणजे त्याला कलेक्शन असलं पाहिजे असं नाही,
तुम्ही कितीही छोटीशी इन्व्हेस्टमेंट ह्या म्युच्युअल फंडच्या अंडर करू शकता. आणि जेव्हा तो लार्ज फंड क्रिएट होतो त्याचीच हेल्प त्या कंपनीला होत असते. म्हणजे कोणताही सिंगल इन्व्हेस्टर म्युच्युअल फंड रन नाही करत आहे, तर सगळे स्मॉल स्मॉल लेवलचे इन्व्हेस्टर एकत्र येऊन जो फंड तयार होतो त्याला म्युच्युअल फंड असं म्हटलं. येते लक्षात देईल. टॅक्स प्रोव्हिजन, इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड, इन्व्हेस्टर ग्रेव्हन्स रिड्रेसल सिस्टम ऑफ सेबी, and it also conduct workshop on derivative, stock exchange rate, सेन्सेक्स एक्सेट्रा. आता इथे तुम्हाला माहिती आहे की निफ्टी वगैरे ऐकलं असेल कधीतरी. देन त्याच्यानंतर तुम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ऐकलं असेल, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऐकलं असेल, कधी निफ्टी वरती जातो ऐकलं असेल, कधी खाली येतो ऐकलं असेल. एवढं तरी माहित असेल ना तुम्हाला स्टॉक मार्केट मधलं. देन ह्या सगळ्या गोष्टीचा अवेअरनेस सेबी कडून काय केला जातो तर क्रिएट केला जातो. आणि जर एखाद्या इन्व्हेस्टरला कुठे थ्रेट असेल तर हा ग्रेव्हन्स रिड्रेसल सेल एक असतो. त्याच्या थ्रू तुम्ही कंप्लेंट करू शकता स्पेसिफिक कंपन्यांशी रिलेटेड. आणि तो जो काही लाईक कंप्लेंट आणि ती कंप्लेंट आहे ती सॉल्व्ह केली जाते फॉलो स्पेसिफिक प्रोसिजर. त्याला काही प्रिस्क्राईब टाइम लिमिट दिला जातो की तुम्ही किती दिवसांमध्ये कंप्लेंट काय करायची, रजिस्टर करायची. मग ती कमिटी असते, मग ती कमिटी सॉल्व्ह करते, मग तुमच्या त्या दोन पार्टींना इन्व्हॉल्व केलं जातं. एकंदरीत अशी एक सिस्टीम असते. ग्रेव्हन्स रिड्रेसल म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. लास्ट पॉइंट आहे द रोल ऑफ AMFI, that means Association of Mutual Fund in India. फुल फॉर्म लक्षात ठेवा. AMFI, that means Association of Mutual Funds in India, was set up in 1995. It is the association of SEBI registered mutual fund in India. It was set up to regulate all those well-sell mutual fund in India, and AMFI register is required to solicit the mutual fund, and it regulates the member of association in order to protect the investor from any kind of unfair investment practices. थोडक्यात काय सांगायचं इथे या पॉइंट मध्ये, AMFI कशासाठी काम करतो? सो इट फोकस ऑन अनफेअर इन्व्हेस्टमेंट प्रॅक्टिस. दॅट्स इट. हा कीवर्ड असेल यामध्ये. अनफेअर इन्व्हेस्टमेंट प्रॅक्टिस साठी IMFI, दॅट मीन्स असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इंडिया. ती कधी इंट्रोड्यूस झाली? सेबीच्या अंडरच काम करते. 1995 ला इंट्रोड्यूस झालेली आहे. इज इट क्लिअर क्वेश्चन? इज इट क्लिअर? थँक्यू.